राम राम मंडळी, कशी काय बरे आहेत ना? पावसाळ्याचे दिवस आहेत तर प्रत्येकाचं मन करतं कांदा भजी, बटाटा भजी, मूग डाळ भजी असे प्रत्येक भजीचे प्रकार खाण्याचं मन करतं चहा सोबत. शिवाय समोसा किंवा वडा भेटलं तरीही काम भागून जातं. पण आज मी तुम्हाला ह्या सर्व रेसिपी सोडून एक अशी चमचमीत रेसिपी बनवून दाखवणार आहे. बघता क्षणी तुम्ही ही रेसिपी नक्की बनवाल आणि तुमच्या तोंडाला सुद्धा नक्की पाणी सुटेल. त्याचं नाव आहे खरडा पाव. बनवायला एकदम सोपी, घरच्या कमी साहित्यात कमी वेळेत ही बनते, ना जास्त तेलाचा वापर होतो. एकदम सोपी आणि सरळ रेसिपी आहे. एक पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅन मध्ये आपल्याला अगोदर 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये आपल्याला 50 ग्राम शेंगदाणे घ्यायचे आहेत. हे गावरान शेंगदाणे बरं का, तुम्ही वाटलं तर हायब्रिड शेंगदाणे घेतलं तरी चालेल. आता ह्या शेंगदाण्याला आपल्याला गॅसला मंद ठेवून ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला 2 चमचा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. जास्त ओव्हर कुकिंग करू नका, फक्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर मंडळी, आपण पाहू शकता हलकासा लाल रंग आलेला आहे शेंगदाण्याला आणि शेंगदाण्यामध्ये कुरकुरीतपणा आलेला आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्या शेंगदाण्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. आता ह्याच पॅन मध्ये आणि उरलेल्या तेलामध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. इथे मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. स्पेशली लहान मुलांसाठी बनवत आहे म्हणून मिरचीचा वापर कमी करत आहे. तुम्हाला तिखटपणा कसा आवडतो त्यानुसार तुम्ही मिरचीचा वापर करू शकता. आणि ह्या मिरच्या आपल्याला असंच भाजून घ्यायचं नाही. अख्ख्या मिरच्या असतील तर त्याला कट मारून घ्या, नाहीतर काय होणार, मिरच्या भाजताना अंगावर उडतील किंवा डोळ्यामध्ये उडतील. म्हणून कट मारून घ्या किंवा असं अर्ध्या प्रमाणामध्ये करा. आणि मिरचीचा सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला अगोदर 1 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर मंडळी, 1 मिनिटापर्यंत मिरचीला परतवून झालेलं आहे आणि हलकेसे डाग पडलेले आहेत. आता इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 1 चमचा जिरे घ्यायचे आहे आणि देठा सहित थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. आणि पुन्हा आपल्याला 1.5 ते 2 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. मिरचीचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी मिरच्या भाजूनच घ्यायचा आहे, कारण की खरडा 2 प्रकारे बनतो. एक कच्चा बनतो आणि एक भाजून बनतो. इथे भाजून बनवलं तर चव सुद्धा चांगली येते, शिवाय खरडा जास्त दिवस टिकून सुद्धा राहतो. आणि ठेचा कशाला बोलतात, खरडा कशाला बोलतात ते सुद्धा सांगतो. ठेच्यामध्ये शेंगदाण्याचा वापर करत नाही आणि खरडा हा तव्यावर बनला जातो. खरडून खरडून ती रेसिपी बनवली जाते म्हणून त्याला खरडा बोललं जातं. इथे मी तवा वापरत नाही, कारण की माझ्या तव्याला मिरच्या जास्त चिटकतात म्हणून मी इथे तवा नाही वापरत आहे. इथे मी पॅन वापरत आहे. तुम्ही वाटलं तर तवा वापरू शकता. तर एक 2-2.5 मिनिटापर्यंत या सर्व जिन्नसांना भाजून घेतलं की सर्वांचा कच्चेपणा निघून जातो. म्हणजे की जिरे, लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा चांगल्या प्रकारे निघून जातो आणि तिखटपणा सुद्धा कमी होतो. आता ह्या मिरचीला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला सुद्धा चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे. तर मंडळी, या खरड्याची खरी चव पाहिजे असेल तर तुम्हाला एखादा खल्लू घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल त्याच्यावर पण तुम्ही खरडा बनवू शकता. असा खरडा बनवला की तरच चव चांगली येणार. मिक्सरमध्ये अजिबात वाटून घेऊ नका. तर आपल्याला असं खल्लू घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये मिरच्या काढून घ्यायच्या आहेत. इथं क्वांटिटी थोडीशी जास्त आहे म्हणून 2 टप्प्यामध्ये मी हा खरडा वाटून घेत आहे. तुम्ही एका टप्प्यामध्ये वाटून घेतला तरी चालेल आणि खल्लू सुद्धा लहान आहे म्हणून मी 2 टप्प्यामध्ये वाटून घेत आहे. चवीनुसार मीठ थोडंसं टाकायचं आहे, कारण की 2 टप्प्यामध्ये बनवतोय तर दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीचं मीठ टाकणार. बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला ठेचून घ्यायचं आहे. असं ठेचून घ्यायचं आहे आणि जाडसर ठेचून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही. जाडसर ठेचलं की चव चांगली येते. आणि हा आपण खरडा भाजून घेतला आहे तर 4 ते 5 दिवसापर्यंत आरामात टिकेल. घरी भाजी नसेल किंवा भाजीला डब्याला काय बनवायचं असेल सुचत नसेल तर हा मस्त पर्याय आहे. तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवून हा खरडा वापरलात तर आरामात 5 ते 6 दिवसापर्यंत टिकून राहणार. आणि तुम्ही कच्चाच खरडा बनवलात तर जवळपास 1 दिवस किंवा जास्तीत जास्त 1.5 दिवसापर्यंत हा खरडा टिकून राहतो. मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वास यायला लागतो म्हणून ह्याला भाजूनच घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तर मंडळी, जवळपास 2 ते 3 मिनिटांमध्ये हा खरडा वाटून तयार झालेला आहे. जास्त वेळ नाही लागलं. आता याला आपण काढूया. अगोदर मी तुम्हाला दाखवतो, याचं स्ट्रक्चर दाखवतो. पाहू शकता असं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. याचं स्ट्रक्चर एकदम चांगलं आलेलं आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या टप्प्यात सुद्धा वाटून घेतो. असं संपूर्ण खरडा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता जितकं प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे तितक्या प्रमाणामध्ये अर्धा डझन पावाचे खरडा पाव तयार होतात. आणि तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे. असा खरडा बनून झाला की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवूत आणि पुढची स्टेप पाहूया. तर मंडळी, खरडा पावचं सारण बनवण्यासाठी इथे मी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला मस्तपैकी उकडून घेतलेले आहेत. जास्त नरम नाही करायचं, फक्त 90% आपल्याला याला
शिजवून घ्यायचा आहे। जास्त नरम केलं की ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त येतो। आता एखादा चमचा घ्या किंवा हाताने तुम्ही ह्याला मॅश करून घेऊ शकता। किसणीने किसून घेऊ नका, थोडंसं बाइंडिंग चांगली यायला पाहिजे म्हणून असं चमच्याने मॅश करून घ्या किंवा हाताने मॅश करून घ्या। तर मंडळी आपण पाहू शकता मस्त अशी बटाट्याला बाइंडिंग आलेली आहे। थोडे थोडे चंक्स असायला पाहिजे याच्यामध्ये, म्हणजे गाठी असायला पाहिजे, म्हणजे बाइंडिंग चांगली येते। किसणीने किसून घेतलं तर एकदम गुळगुळीतपणा येणार आणि बाइंडिंग चांगली येणार नाही। आता ह्या बटाट्यामध्ये काही जिन्नस वापरू जेणेकरून ह्या बटाट्याचं सारण आणखीन खमंग व टेस्टी होणार। सर्वात प्रथम इथे आपल्याला एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे। तुम्हाला कांदा कापायचा नसेल किंवा कांदा वापरायचा नसेल तर तुम्ही या जागी एक गाजर किसून वापरू शकता किंवा ढोबळी मिरची वापरू शकता, टमाटर वापरू शकता किंवा कोणतीही भाज्या न वापरता फक्त बटाट्याचा वापर तुम्ही इथे करू शकता। पण थोडीशी टेस्ट चांगली येण्यासाठी आणि बाइंडिंग चांगली येण्यासाठी कांदा वापरा। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर आणि जो आपण खरडा बनवून ठेवला होता ना तो आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे आणि सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे। याच्यामध्ये खरडा टाकल्याशिवाय ह्याला चव येणार नाही, म्हणून खरडा टाकणं ही जास्त महत्त्वाचं आहे। सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करा आणि ह्या सारणची टेस्ट बघा, म्हणजे तुम्हाला तिखटपणा कसा आवडतो त्यानुसार आणखीन ह्याच्यामध्ये तुम्ही खरडा वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालेल। ह्या क्वांटिटीमध्ये बनवलं तर अर्धा डझन पावाचे तुम्हाला खरडा पाव बनवू शकता, जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। तर पाहू शकता मस्तपैकी हे सारण तयार झालेलं आहे। आता फटाफट मी तुम्हाला खरडा पाव कसा बनवायचा ते दाखवतो। तर इथे 2 पाव घेतलेला आहे, त्याला मध्यभागातून असं कापून घ्यायचं आहे आणि मी लहान मुलांसाठी स्पेशल हा बनवत आहे म्हणून इथे मी खजूरची गोड चटणी वापरत आहे। तुम्ही वाटलं तर टॅमॅटो केचप वापरलं तरी चालेल। असं थोडी थोडी चटणी दोन्ही बाजूने लावून घ्यायची आहे, म्हणजे तिखटपणा लागणार नाही मुलांना। आता ह्याच्यावरनं आपल्याला थोडंसं असं खरडा टाकायचा आहे, फक्त चिमूटभर खरडा टाका, नाहीतर तुम्हाला तिखट कसं आवडतं त्या हिशोबाने इथे खरडा टाकू शकता। आता बटाट्याचं सारण घ्यायचं आहे आणि असं या पाववर ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने असं दाब द्यायचं आहे। थोडंसं पसरवून घ्या। दुसऱ्या पाववर पण आपल्याला असं बटाट्याचं सारण ठेवायचं आहे आणि दाब द्यायचा आहे आणि ह्याला असं पावने कव्हर करून घ्यायचं आहे। आता फटाफट पुढची स्टेप पाहूया। पुन्हा नॉनस्टिक पॅन घ्या किंवा एखादा तवा घ्या आणि त्याच्यावरती 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि सोबतच थोडासा बटरचा तुकडा घ्यायचा आहे। बटर पूर्ण वापरू नका, थोडंसंच वापरा किंवा बटरमध्ये तुम्ही फक्त बनवला तर बटर जळणार, म्हणून थोडंसं तेल आणि थोडंसं बटर वापरायचं आहे आणि तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये असं चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचं आहे। बटरने थोडीशी चव चांगली येते किंवा तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकता। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हा खरडा टाकायचा आहे आणि काही सेकंद परतवून घ्यायचा आहे आणि पसरवून सुद्धा घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। तर मंडळी असं पॅनमध्ये आपल्याला पसरवून सुद्धा घ्यायचं आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे दोन्ही पाव ठेवायचे आहेत आणि एका बाजूने कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं पावाला घासून घ्या तव्याला किंवा पॅनला, म्हणजे काय होणार माहिती आहे, हा खरडा पूर्ण पावला चांगल्या प्रकारे चिटकणार आणि फ्लेवर चांगला येणार। असं एका बाजूने चांगल्या प्रकारे भाजून घेतलं की याला हलक्या हाताने असं उलटून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला असं चांगल्या प्रकारे तव्याला घासून भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कुरकुरीतपणा लवकर येतो। जसं आपण दाबेली कसं भाजून घेतो किंवा रस्त्यावरची दाबेली कशी बनते तशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मस्त चव येते आणि चांगल्या प्रकारे कुरकुरीतपणा आला आणि भाजून घेतलं की ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि ह्याला गार्निशिंग कसे करतात ते दाखवतो। आता याला मस्तपैकी प्लेटिंग करायची आहे। असं प्लेटमध्ये आपल्याला बनवलेला खरडा पाव काढून घ्यायचा आहे। आता स्पेशली मुलांसाठी बनवायचं आहे किंवा तुम्हाला चीज आवडत असेल तर ह्याच्यावर असं आपल्याला चीज किसून टाकायचं आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण चव एकदम भारी येते, एकदम स्टॉल सारखी चव येते। एकदा अशा प्रकारचा चमचमीत खरडा पाव बनवून पहा मंडळी, नक्कीच तुमच्या तोंडाला आता पाणी सुटलं असेल। असं चीज पसरून झालं की ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं असं बारीक शेव टाकायचे आहे। गार्निशिंग ही करणं तितकंच महत्त्वाचं आहे। गार्निशिंग केल्याशिवाय ह्याला पूर्ण चव येणार नाही। आणि मस्त असं तळलेल्या 2 मिरच्या। तर मंडळी कशी वाटली ही खरडा पावची रेसिपी? असं काहीतरी नवीन डिश बनवली की घरचे तुमचे कौतुक करून करून थकणार नाहीत। आणि आजची ही रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया। धन्यवाद।